महादेव मुंडेंच्या प्रकरणात सुद्धा लढाई आता पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे, पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे. सरकारला मी पाठीमागच्या 5-6 दिवसात सांगितलंय की महादेव भैया मुंडेच्या खुनाचं काय झालं, ते दुसरे गीते नावाचे आहेत त्यांच्याबद्दलचं काय झालं, मी 8 दिवसापूर्वीच बोललोय सुद्धा, आज मी मीडियाला सांगायला लागलोय. आणि संतोष भैया देशमुखांचे जे फरार आरोपी आहेत यांचं पकडायचं काय झालं, मोके काहींचे कशामुळे उठवले, याविषयी सुद्धा सरकारसोबत आपण बोललो. कारण त्याच्यावर सुद्धा खूप मोठं आंदोलन आता पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे. का नुसतं महादेव भैया मुंडेंच्या प्रकरणात दिखाऊपणा केला, संतोष भैयाच्या प्रकरणात आरोपी पकडायला दिखाऊपणा केला, याच्यावरती सुद्धा खूप आणखी मोठं सुरू होणार आहे. लय पुढं बघा तुम्ही, लय 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 निघणार आहे आता. हे आता आमच्या मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात गेले ना, आता यांचं लय गाभाळ निघणार आहे.